असुरमानोचिन्दवन्दितम् दोदगायिकं ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकटारम् से पुनतीर्थनरे ससौवसिद्धे विशोधसभावे समणेयनानदन्तण चरित तव विर्यायारे ते सौवे तमगं पतेगमेव पतेगम् वन्दामि अवतन्ते अरहन्ते मानुषे केते इच्छा अरहन्ताणं सिद्धाणं तणमोगणराणम् अजावयवगाणम् सावणं चैव सौवेशिम् ते विशोधदन्तम् नाणपहाणासमं समासेजम् उपसंपयामि सम्मम् जत्त निर्वाण संपत्ति। गाथा नंबर 28 गाथा पाठ। नानी नान सहा अट्टानीयपगहि नानिस्स रुवाणिव चक्कोणम् नेव अन्नेन्नोनेषु अट्टन्ति। आचार्य कुंद भगवान विरचित प्रवचनसार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार। ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आचार्य सर्व जीवांचा स्वभाव एका समयामध्ये अनंत पदार्थांना युगपत पाहणे आणि जाणणे हा स्वभाव आहे। अनंत सुख अनंत शक्ती हा स्वभाव आहे। पण अशा अनंत चतुष्टय स्वभावाला सोडून जी क्षौक्षमिक परिणती इंद्रियाच्या माध्यमातून होत आहे त्याला आपला स्वभाव मानून बसलेला आहे। जाणतो, मानतो, अनुचरण करतो, म्हणून मिथ्या दर्शन मिथ्या ज्ञान चारित्र्याच्या द्वारे अनादी कालापासून आजपर्यंत हा जीव संसारामध्ये परिभ्रमण करीत आहे। आणि अशा जीवाला अनादी कालाची मिथ्या रत्नत्रयाची साखळी तोडून सम्यक रत्नत्रयाच्या प्राप्तीसाठी व परंपराने निर्वाणाची प्राप्ती होण्यासाठी जीवाला त्याच्या स्वभावाची ओळख करून देतात, ज्ञान करून देतात, श्रद्धा करण्यासाठी निमित्त होतात, अनुचरण करण्यासाठी निमित्त होतात आणि निकट भव्य जीव अशा मिळालेल्या देवगुरु शास्त्राचे निमित्त मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये
परोक्ष रूपाने जाणून, श्रद्धान करून, अनुचरण करून, प्रत्यक्ष रूपाने अशा स्वभावाला अनुभव करतो, श्रद्धान करतो, अनुचरण करतो, तो जीव मोक्ष मार्गस्थ होतो. आणि जो भव्य जीव आहे, सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता आहे, पण दूर भव्य आहे, तो निमित्त मिळून जाणून सुद्धा श्रद्धान करत नाही, ज्ञान करत नाही, अनुचरण करत नाही. कारण वर्तमानमध्ये त्याच्या क्रमनिमित्त पर्यायाची योग्यता नाही, पुरुषार्थ नाही, किंवा पुरुषार्थ नाही म्हणून क्रमनिमित्त पर्यायाची योग्यता नाही. तो जसं भूतकाळामध्ये अनेक दुःख भोगलेला आहे, तसं पुढेही काही काळ अनेक दुःख भोगून पुढे निर्णय करेल. आज निर्णय करणार नाही. त्यामध्ये मी निकट भव्य असल्यामुळे अशा मिळालेल्या देवगुरुशास्त्राच्या सानिध्याच्या संधीचा फायदा करून मी त्या रूपाने परिणत झालेलो आहे. आणि यामध्ये प्रकरणामध्ये आचार्य सर्वज्ञ भगवंताच्या ज्ञानाची चर्चा करत असताना सर्वज्ञाचं ज्ञान, आत्मा आणि ज्ञान कथनचित एकत्व आहे आणि कथनचित अन्यत्व आहे. जे आत्मा आणि ज्ञान आणि आत्मा दोघे एकमेकाला सोडून नाहीत, म्हणून कथनचित एकत्व आहे. आणि आत्म्यामध्ये फक्त ज्ञानच आहे असं नाही, अन्य पण श्रद्धा, चारित्र आदी आहे, असं मागटल्या गाथेमध्ये सिद्ध केल्यानंतर विचाराचा 28 नंबर गाथेला शीर्षक देतात, अब ज्ञान और नेय के परस्पर गमन का निषेध करते हैं. अर्थात ज्ञान और नेय एक दूसरे में प्रवेश नहीं करते ऐसा कहते हैं. मागटल्या गाथेत सांगितलं होतं, ज्ञान सर्व पदार्थाला जाणतं म्हणून ज्ञान सर्वगत आहे. नेय ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होतात म्हणून नेय ज्ञानगत आहे, असं उपचाराने व्यवहाराने कथन केलेले असताना कोणी जीव परमार्थाने असे मानून बसेल, जाणून बसेल आणि अनुचरण करेल की ज्ञान नेयामध्ये प्रवेश करते, नेय ज्ञानामध्ये प्रवेश करतात, असं कोणी शिष्य मानेल किंवा स्वतः अशी शंका उत्पन्न होईल, भविष्य काळामध्ये येणाऱ्या जीवांना अशी शंका उत्पन्न होईल, म्हणून आचार्याने त्याचा या ठिकाणी निषेध केला. जर एक ज्ञान नेयामध्ये प्रविष्ट करेल, नेय ज्ञानामध्ये प्रविष्ट होतील, तर काय होऊन जाईल, करदोष होईल. नेय न्यायक माचा संकर दोष येऊन जाईल. तो संकर दोष येत नाही, म्हणून या ठिकाणी आचार्य त्याचं स्पष्टीकरण करतात. गाथा नंबर 28 अन्वयार्थ. आत्मा ज्ञान स्वभाव है और पदार्थ आत्मा के नेय स्वरूप है. मग आत्मा
ज्ञान स्वभाव स्वरूप आहे. या विश्वामध्ये असणारे जाती अपेक्षेने 6 पदार्थ, विशेष अपेक्षेने अनंत पदार्थ, ते काय आहेत? नेय स्वरूप आहेत. आणि दुसऱ्या अपेक्षेने आत्मा ज्ञान स्वभाव स्वरूप आहे आणि आत्मा ही एक पदार्थ आहे. म्हणून तो आत्मा एक पदार्थ नेय स्वरूप पण आहे. पण स्थूल रूपाने आत्म्याला ज्ञान आणि बाहेरच्या पदार्थाला नेय म्हटलं. आणि कथनचित आत्माच ज्ञान आणि आत्म्यामध्ये परमेश्वरी नावाचा धर्म असल्यामुळे आत्मा ही एक पदार्थ असल्यामुळे तोही नेय स्वरूप आहे. अशा दोन्ही प्रकारचा अर्थ त्याच्यातून निघू शकतो. जैसे की रूप रूपी पदार्थ नेत्र का नेय है, वैसे एक दूसरे में नहीं वर्तते. चला आचरणी सादृश्य उदाहरणाच्या माध्यमातून अनुमानाची परार्थ अनुमानाची अंग संपत्ती किती आहे सांगा. परार्थ अनुमानाची अंग संपत्ती किती आहे? परार्थ अनुमानाची ना सर. प्रतिज्ञा वचन आणि हेतू वचनच ना. आणि उदाहरण, हा निगमन, आणखीन पदार्थ, निगमन, आणखीन एक आहे ना उदाहरण. प्रतिज्ञा वचन, हेतू वचन, उदाहरण, सादृश्य उदाहरण, वैसादृश्य उदाहरण, उपनय आणि निगमन. उपनयन आणि निगमन. त्यामध्ये आता इथे उदाहरण सांगत आहे. उदाहरण सांगत. उदाहरणामध्ये सादृश्य उदाहरण सांगत आहे. सादृश्य अनुमानाच्या 5 अवयवाचे परार्थ अनुमानामध्ये 5 अवयव असतात आणि स्वार्थ अनुमानामध्ये किती अंग असतात? स्वार्थ अनुमानामध्ये 2च आहेत ना सर. 2 आहेत. कोणते? हे पहिले 2 असतील ना सर. कोणते नाव काय त्यांची? प्रतिज्ञा वचन आणि हेतू वचन. प्रतिज्ञा वचन, हेतू वचन हे स्वार्थ अनुमानाचे 2 अंग. 2 अंग. आणि परार्थ अनुमान कोणासाठी असतं? परार्थ अनुमानाचा प्रयोग केव्हा केला जातो? हे आपण परासाठी असतं ते याच्यामध्ये. मग कथा किती प्रकारच्या आहेत? 2 सर. विजुगीतू कथा आणि विजुगू कथा. मग 5 अनुमानाच्या अवयवाचा प्रयोग कोणत्या कथेमध्ये केला जातो? विजुगिषू कथामध्ये. विजुगिषू कथा कोणाला म्हटली जाते? संसाराच्या सगळ्या वादविवादाच्या कथा. वादी आणि प्रतिवादी. वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये पदार्थाचा निर्णय करण्यासाठी काय केलते? वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये प्रतिज्ञा वचन आणि हेतू वचन 2च चालतात. आणि शिष्याला समजून सांगण्यासाठी वीतराग कथेमध्ये परार्थ अनुमानाचे 5 अवयव आहेत. वीतराग कथेमध्ये वीतराग कथामध्ये शिष्याला समजून सांगण्यासाठी 5 अवयव आहेत. जसं आता आपण हे करून आलो तसं इथे आचार्य शिष्याला सांगत आहे म्हणून परार्थ अनुमान आहे. त्या परार्थ अनुमानामध्ये उदाहरण आहे आणि उदाहरणाचे सादृश्य आणि वैसादृश्य 2 आहे.
तर सादृश्य उदाहरण आहे. त्यामुळे सादृश्य उदाहरणाच्या द्वारे सिद्धी करतात. हम्म, जसं येईल की रूपी पदार्थ हम्म, नेत्राचे विषय आहे. हम्म, हम्म. मग ते एक दुसऱ्यामध्ये का करतात? प्रवेश करत नाही. प्रवेश करत नाही ते रूप. डोळ्याच्या द्वारे हम्म, सकाळी उठलो, भगवंताच्या दर्शनाला स्नान आदी क्रिया आटपून भगवंताचे दर्शन केले. हम्म, दर्शन समोर जाऊन उभारलं. हम्म. तुम्ही गेला का सकाळी दर्शनाला? हो. जाऊन आला. हम्म. डोळ्याच्या द्वारे भगवंताचं दर्शन केलं का नाही? केलं. हम्म. मग कसं भगवंताचं दर्शन केलं? डोळ्याच्या द्वारे भगवंताचं तुम्ही काय पाहिलं? फक्त ते समोरचं रूप बघितलं, पण त्याच्यानुसार मग आपलं स्वतःच रूप, त्याचे द्रव्यगुण पर्याय बघितले बस. तुम्ही भगवंतासमोर उभारला तेव्हा डोळ्याच्या द्वारे भगवंताचं कोणचं रूप पाहिलं? त्याचं फक्त बाह्य रूप बघितलं ना. तेच कोणचं रूप बघितलं? द्रव्य बघितलं, द्रव्य फक्त. हे अरिहंत आहेत. तुम्ही भगवंताच्या समोर उभारला मूर्ती तेव्हा बघितली डोळ्याच्या द्वारे त्या पांढऱ्या वर्णाला पाहिलं. पांढऱ्या वर्णाला. हा. चक्षु इंद्रियाचा विषय वर्ण रूप आहे, रूपी पदार्थ. हम्म, मग भगवंताच्या मूर्तीचा जो धोंड्याचा रंग पांढरा आहे, ऑस्ट्रेलियन मार्बल आहे. तो कोणता आहे? ऑस्ट्रेलियन मार्बल. आम्ही गेलो होतो त्याच वेळेला शिखरची गिरनार यात्रा केली ना, त्याच वेळेला जयपूरला गेलो होतो. हम्म, हम्म, हम्म. तो ऑस्ट्रेलियन मार्बल ठरवून आलो होतो. म्हणजे ते डोळा फक्त रूपाचं ज्ञान करतो. हम्म, हम्म. डोळा अरिहंताच्या मूर्तीच्या आकाराचं ज्ञान करत नाही. डोळा फक्त अरिहंताच्या द्रव्यगुण पर्यायाचं ज्ञान करत नाही. हम्म, हम्म, हम्म. मग अरिहंताच्या मूर्तीच्या आकाराचं, अरिहंताच्या द्रव्यगुण पर्यायाचं ज्ञान मनाच्या माध्यमातून होतं. हम्म, हम्म. डोळ्यांनी फक्त पांढरा रंग. डोळ्याचं काम वर्ण जाणणे, काळा, पांढरा, निळा, लाल जे काय असेल ते. हम्म, हम्म. मग ती आदिनाथ भगवंताची मूर्ती पांढरा ऑस्ट्रेलियन मार्बल कलरची आहे. हम्म. मग मूर्तीचा रंग तिथले तिथेच आहे आणि तुमचे डोळे तुमच्या डोळ्यामध्येच आहे. आहे. मूर्ती डोळ्यामध्ये आली नाही, डोळा मूर्तीमध्ये गेला नाही. हम्म. बराबर. बरोबर आहे सर. जी ज्ञेय आणि ज्ञान एकामेकामध्ये प्रवेश करत नाही. डोळा कधी मूर्तीमध्ये गेलेला तुम्ही बघितला का? नाही, नाही. नाही. पण तुमच्या डोळ्यामध्ये मूर्ती आलेली कधी जाणलं का? जाणलं फक्त. मूर्ती म्हणजे फक्त त्याचं प्रतिबिंब. मग ते डोळ्यामध्ये येतं का नाही? हा, प्रतिबिंब येतं. मग डोळ्यामध्ये मूर्तीचं प्रतिबिंब आलं. हम्म. मग जे डोळ्यामध्ये मूर्तीचं प्रतिबिंब आलं ते कोण आणलं? आता हे कोणत्या इंद्रियाने आणलं? म्हणजे चक्षु इंद्रियाने आणलं, मनाने आणलं. मनाने आणलं. म्हणजे तशा प्रकारचा विचार ज्ञानाची परिणती डोळ्यामध्ये दिसली. मग असं बाहेरची मूर्ती डोळ्यामध्ये, हृदयाच्या स्थानामध्ये, कपाळाच्या स्थानामध्ये जे स्थान चांगले ध्यानाचे 8 स्थान, कपाळ, नाक, डोळे, मुख, कंठ, छाती, नाभी असे ध्यानाचे स्थान. मग त्या ठिकाणी भगवंताच्या मूर्तीला स्थापन करा. मग ती अंतरंगामध्ये जी भगवंताची मूर्ती स्थापन झालेली आहे
ती मनाच्या द्वारे काय आहे स्थापन स्थापित केली गेली. मनाच्या द्वारे म्हणजे प्रतिबिंब त्याचं मनाच्या द्वारे त्या स्थापित आपल्या त्या केलं त्या गेलं. स्थापित केलं. ज्या ठिकाणी तुम्ही करताल त्या स्थानामध्ये हम्म, हम्म. मग तिथे डोळा डोळ्याच्या ठिकाणी आहे. डोळा पदार्थामध्ये नाही, पदार्थ डोळ्यामध्ये नाही. हम्म, हम्म. एकमेकांमध्ये प्रवेश करत नाही. एकमेकांमध्ये प्रवेश करत नाही. तसं आज आपण गर्भामध्ये असताना हम्म. कितव्या महिन्यात बाळाचे डोळे उघडतात? बाळाचे डोळे 5व्या-6व्या महिन्यात. 6व्या 7व्या महिन्यात बाळाचे डोळे, 7व्या महिन्यात अंग उपांग पूर्ण होतात. हम्म. 7.5 तेव्हा काय होते? म्हणजे 5व्या-6व्या महिन्यापासून सुरू होतात आणि उघडतात मात्र 6व्या. म्हणजे अंग उपांगाची पूर्णता व्हायला सुरू होते सुरू होते. आणि 7-7.5 महिन्यामध्ये सर्व पूर्ण होतात. हम्म. मग ते गर्भामध्ये बाळ डोळा उघडतो का नाही? गर्भामध्ये डोळा नाही उघडत ना सर तो. बंद असतो. बंद राहतो ना. मग तो डोळ्याच्या द्वारे काही पाहत नाही का? पाहतो ना डोळ्याच्या द्वारे. मग डोळ्याच्या द्वारे नाही पाहत, पण तो मनाच्या द्वारे पाहतो ना. मग रूपाचं ज्ञान करतो का नाही? रूपाचं ज्ञान रूपाचं ज्ञान करतो का नाही? करतो ना रूपाचं ज्ञान, पण ते डोळ्याच्या द्वारे नाही ना. म्हणून मग सांगितलं की गर्भामध्ये आल्यापासून आजपर्यंत आमच्या डोळ्याच्या द्वारे किंवा गर्भातून बाहेर आलो, गर्भातून बाहेर नंतर पहिल्यांदा आपण काय केले? बाळाने डोळे उघडले. मग गर्भातून बाहेर नंतर बाळाने डोळे उघडल्यानंतर पहिल्यांदा काय झालं? त्याला प्रकाश दिसला. प्रकाश दिसला. प्रकाशाचं ज्ञान झालं का नाही? झालं. बाळ गर्भामध्ये उत्पन्न बाहेर आल्यानंतर डोळे उघडतो तेव्हा पहिले दर्शन उपयोग होतो. पहिल्यांदा दर्शन उपयोग. मग नंतर त्याला रूपाबद्दलचं ज्ञान होतं. मग तो आपल्या आईला डोळ्याच्या रूपाच्या द्वारे जाणतो. मग जन्मल्यापासून आजपर्यंत डोळ्याच्या द्वारे किती पदार्थ जाणले? डोळ्याच्या द्वारे फक्त हे होतं ना सर. किती वर्णाचं ज्ञान केलं? 5 वर्णाचे. त्याचे भेद प्रभेद छटा त्याचे भेद पासून लाईट पासून डार्क पर्यंत भरपूर त्याची छटा डार्क फेंट असं करत भरपूर होतात. एवढे डोळ्याच्या द्वारे प्रत्यक्ष जाणून एक तरी रूपी पदार्थ आपल्या डोळ्यामध्ये राहिला का? नाही. आणि आपला डोळा त्या पदार्थामध्ये गेला का? नाही. तसं 5 इंद्रिय आणि मन यांच्या माध्यमातून आम्ही अनेक विषयाला पदार्थ ते रूपी डोळ्याच्या माध्यमातून दिसून येतं. चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून. म्हणून त्याला एक उदाहरण दिलं. असं बाकीचे 4 इंद्रिय आणि मन याची 5 इंद्रिय मनाच्या द्वारे आजपर्यंत किती पदार्थाचे ज्ञान झाले? अनंत पदार्थाचे. मग तो कोणता तरी पदार्थ तुमच्या ज्ञानामध्ये प्रवेश केला का? नाही. आणि ज्ञान पदार्थामध्ये प्रवेश केले का? नाही. समजा आता तुम्ही घरात बसला आणि मनाच्या द्वारे विचार केला. अकोल्याचे पंडितजी पुस्तकाला कव्हर घालत
टेबलावरती खुर्चीवर बसलेले आहे. मग तुम्हाला तर ते ज्ञेय ज्ञानामध्ये येतं का नाही? ज्ञानामध्ये येतो. मग ज्ञानामध्ये आले का नाही? आले ना. मग कोणचं ज्ञान आहे? हे आता शुद्ध. तुम्हाला आठवण झाली, हा. पंडितजी या ठिकाणी टेबलावरती खुर्चीवर बसून कवर घालत होते. मग ही कोणची पण ज्ञान पर्याय झाली? श्रुतज्ञान का? स्मरण ज्ञान. हा, स्मरण स्मरण. मग स्मरणामध्ये पंडितजी तुमच्या ज्ञानात आले का नाही? आले. ज्ञानात प्रवेश केले का नाही? ज्ञानात प्रवेश केले. केले का नाही? हो, केले ना सर. मग आता आचार्य ते नाही म्हणतात आणि तुम्ही केले म्हणतात, मग तुमचं नाही, सत्य काय? पण नेयाच्याच ठिकाणी फक्त स्मरण झाले ते की आतमध्ये येऊन थोडी. ती जशीच्या तशी फोटो पिक्चर आत तुमच्यामध्ये आला, मग तो ज्ञानामध्ये आला का नाही? ज्ञानामध्ये आला, पण त्याचं संकर दोष नाही झाला ना, त्याचं फक्त प्रतिबिंब पडलं स्मरणाच्या द्वारे. मग काय झालं? त्या ज्ञेयाला लक्ष करून स्मरण ज्ञानाच्या पर्यायामध्ये त्याचा निर्णय झाला. ते निर्णय रूपाने, त्या रूपाने, रूपी रूपाने, दृश्य रूपाने आपल्याच ज्ञानाच्या पर्यायाच्या अविभाग प्रतिच्छेदांची रचना झालेली आहे. आपल्याच याची ज्ञानाची रचना झालेली आहे. म्हणून ज्ञानामध्ये असे दिसत असताना सुद्धा मनाच्या माध्यमातून दिसत असताना सुद्धा पदार्थ ज्ञानामध्ये नाही, ज्ञान पदार्थामध्ये गेलं नाही, पण त्या स्मरण ज्ञानामध्ये तशा प्रकारच्या अविभाग प्रतिच्छेदाची ज्ञानाची रचना झाली. म्हणजे त्या समोरच्या ज्ञेयाच्या ज्ञेयाला बघून तशा प्रकारची आपल्या ज्ञानामध्ये रचना झाली. म्हणजे ज्ञान हे ज्ञेयाकार झालं त्या प्रकारचं. म्हणून ज्ञेय ज्ञानामध्ये नाही, ज्ञान ज्ञेयामध्ये नाही, पण ज्ञान ज्ञेयाभूत काळामध्ये पाहिलेल्या पदार्थाला स्मरण करत तेव्हा ज्ञानाची परिणती आहे. त्याला ज्ञानाची परिणती म्हटलं गेलं. ज्ञानाची परिणती झाली म्हणून ते ज्ञानाकार आहे. आणि विषयाच्या अपेक्षेने ज्ञेयाकार म्हटलं. म्हणून कोणी अशी शंका, मग आमच्या स्मरणामध्ये, आमच्या चित्रामध्ये अमुक घडलेली घटना अमुक तमुक म्हणा, मला आता प्रत्यक्ष दिसते. तर प्रत्यक्ष दिसते म्हणतं घटना 10 वर्षापूर्वी घडली आणि आता म्हणतो मला ती प्रत्यक्ष दिसते. तो पदार्थ आता माझ्या डोळ्यासमोर आहे. तो पदार्थ डोळ्यासमोर नाही, पदार्थ डोळ्यामध्ये नाही, पदार्थ भूतकाळातली ज्ञान पर्याय होऊन गेली. त्या आपल्या वर्तमानाच्या ज्ञान पर्यायाने भूतकाळातल्या विषयाला विषय केले, म्हणून ती ज्ञान पर्याय स्मरण म्हटले गेले, परोक्ष म्हटले गेले. आणि त्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये काय झाले? भूतकाळातल्या विषयाला विषय केल्यामुळे त्या ज्ञान पर्यायाला स्मृती ज्ञान पर्याय ही संज्ञा झाली. आधी ज्ञान हे ज्ञेयाकार झालं त्या समयापुरतं, आणि भूतकाळाच्या विषयाला स्मरण घेतलं म्हणून भूतकाळातल्या विषयाला स्मरण घेतलं म्हणून मग त्यावेळेला पर्याय ज्ञानाची वर्तमानाची आणि विषय भूतकाळातला, म्हणून त्या ज्ञान पर्यायाला स्मरण ज्ञान म्हटलं. पदार्थाचा लक्ष करून त्या पदार्थाचं मला आठवण झाली.
मग पदार्थाची आठवण झाली ही स्मरण ज्ञान पर्यायामध्ये त्या पदार्थाचा निर्णय आहे, पदार्थाचा रूप रंग आकार नाही. ना हा. म्हणून आज आपल्यापाशी जेवढं स्मरण ज्ञान आहे ज्या ज्या विषयाबद्दल, त्यामधील एकही पदार्थ आपल्यामध्ये नाही हम्म, हम्म, आणि आपण एकही पदार्थामध्ये नाही. हम्म. याचाच अर्थ काय झाला? आपल्या ज्ञानामध्ये फक्त ज्ञानच आहे. आपल्या स्वभावामध्ये फक्त ज्ञानच आहे, हे परपदार्थ नाही. नाही. आणि किंवा असंही ज्ञानामध्ये घ्यायचंय की ज्ञानाचे विषय होऊ शकतात पण ते स्वतःच ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजेच काय, ज्ञान हे नेयमय होत नाही आणि नेय हे ज्ञानमय होत नाही. होत नाही, म्हणजे प्रत्येक द्रव्य हे स्वतंत्र आहे. स्वतंत्र आहे. आणि एकमेकांमध्ये माझ्यामध्ये आणि पदार्थामध्ये नेय न्यायक संबंध आहे, माझ्यामध्ये नेय न्यायक संबंध आहे. आणि क्षेत्र संकर नाही म्हणून संकर दोष नाही. म्हणून कधी सिनेमामध्ये, कधी आपल्या जीवनामध्ये, कधी दृश्य दाखवलं जातं सिनेमामध्ये. काही घटना पूर्वी घडली. समजा एक नटीने एक नटाला धोका दिला आणि ती निघून गेली त्याच्यापासून. तो काय करतो? दारूच्या व्यसनामध्ये लागतो आणि दारू पीत काय करतो? आरशासमोर बसलेला आहे आणि आरशासमोर बसल्यानंतर त्याला त्या ठिकाणी ती नटी त्याला तिथे आरशामध्ये दिसते. मग आरशामध्ये दिसल्यानंतर तो तिला जाणतो. तो तिला जाणून काय करतो? तिला आठवण करायची नाही, तिला समोर आणायचं नाही. पण ती समोर दिसते तेव्हा काय करतो? हातातला गलास बाटली घेऊन आरशाला फोडतो. तो काय करतो? विषय माझ्या ज्ञानामध्ये प्रवेश केले तर मी माझं ज्ञान विषयामध्ये प्रवेश केलं म्हणून आरशाला फोडून टाकतो. तसं आपल्या जीवनामध्ये काही घटना घडतात, मग ते विषय समोर येतात, पदार्थ येतात, स्मरण होते, तेव्हा म्हणतो त्याला मला त्याचं तोंड बघायचं नाही, मला त्याची आठवण करायची नाही, मला त्याला माझ्यामध्ये आणायचं नाही, मला त्याच्याकडे जायचं नाही. कुठं काही नाही तर काय करून बसलाय जेव्हा? नेय भूतकाळातली घटना घडून गेली, त्या द्रव्याची पर्याय निघून गेली, तुझी प्रत्यक्ष पर्याय निघून गेली. आता स्मरण आहे आणि स्मरण रूपाने तुझ्या ज्ञानाच्या पर्यायाने त्या अविभाव प्रतिषेधाची रचना केलेली आहे. ते तुझं ज्ञानाचंच परिणाम आहे, ने नाही. आणि ते जर ज्ञान निरूपाने परिणाम करत असताना तो जाणणे मात्र ज्ञान स्वभाव आहे, तो आहे. ती नेयार्थ रूपाचं ज्ञान तुझा स्वभाव नाही. म्हणून ज्ञानी नेयाला हटवण्याचा प्रयत्न करत नाही आणि नेयाला ठेवण्याचाही प्रयत्न करत नाही. नेयाला बघून फक्त ज्ञानमय आहे हे बघतो. ते नेय आणि मी ज्ञान न्यायक संबंध आहे. आणि चार संबंधामध्ये नित्य तादात्म्य संबंध, अनित्य तादात्म्य संबंध, एक क्षेत्रावघा संबंध, न्यायक संबंध आहे. मग नेय नेयाच्या ठिकाणी आहे, ज्ञान ज्ञानाच्या ठिकाणी आहे. ज्ञान नेरूप होत नाही, ज्ञान नेरूप होत नाही, ज्ञान रूप होत नाही. नेयाचा कधी अभाव होत नाही, ज्ञानाचा कधी अभाव होत नाही.
म्हणून ही वस्तू व्यवस्था जशी आहे हम्म, तशा प्रकारे ज्ञानी जाणतो, श्रद्धान करतो. हम्म, म्हणून सांगितलं 390 गाथेपासून 404 गाथेमध्ये समयसारमध्ये तुम्हाला त्या 15 गाथेचे अनुमान वाक्य करायला सांगितले होते. 490 पासून तर 404 पर्यंत. 404 पर्यंत 404 पर्यंत. तिथं सांगितलं रूप म्हणत नाही की हे जीव मला तू जाण. कारण रूप अचेतन आहे. तसंच स्पर्शेंद्रिय, रचनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय, कर्णेंद्रिय, मन असे 15 गाथेमध्ये सांगितले. 15. मग ते विषय सांगतात जीवाला, हे जीव तो आमची प्रसिद्धी का करतो? आमची प्रसिद्धी का करतो तू तुझी स्वतःची प्रसिद्धी कर. जी ने सांगतात तू ज्ञानाची प्रसिद्धी कर. तू माझी नेयाची प्रसिद्धी काय करतो? अशा प्रकारे कुंद भगवंताने आणि त्यालाच आणून महाराजांनी 3 नंबर चार्ट बनला. 11 प्रकारचे भेद दाखवले ना. निजे शुद्ध आत्मा, पूर्ण शुद्ध पर्याय, एकदेश शुद्ध पर्याय, अशुद्ध पर्याय, स्पर्शेंद्रिय, रत्नेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय, कर्णेंद्रिय, मन. 3 नंबर असतात. 3 नंबर न्यायदीपिकेमध्ये प्रस्तावनेमध्ये 45 का 50 पानावरती दिलेला आहे. म्हणून सांगितले की एकमेकात प्रवेश करत नाही. आणि इथंच त्याला मग 300 समयसार मध्ये 320 गाथेमध्ये तिथे डोळ्याचं उदाहरण दिलं. मग तिथे काय उदाहरण दिलं? एक समोर पेटलेला अग्नी आहे, लाकडाचा पेटलेला अग्नी आहे आणि डोळा अग्नीला पाहत आहे. मग हवेच्या द्वारे तो अग्नी खालीवरती इकडे तिकडे गमन करतो, लाव होतो. मग त्या अग्नीमध्ये अनेक प्रकारची परिणती होते. मग त्या अग्नीमध्ये होणाऱ्या अनेक प्रकारच्या परिणतीला डोळा फक्त जाणत आहे. त्या अग्नीमध्ये होणाऱ्या परिणतीला डोळा काहीही फेरफार करू शकत नाही. डोळा म्हणण्यापेक्षा तिथले ज्ञान न सर त्याच्यातले चक्षुंद्रियाच्या माध्यमातून होणारं ज्ञान. पण तिथे सांगताना तो रूपाने ते सांगितले जी डोळ्याच्या माध्यमातून अग्नीला पाहत असताना त्या अग्नीमध्ये अनेक प्रकारचा बदल होत असताना डोळा काय केला त्याला? फक्त जाणण्याचं काम केलं. जाणण्याचं काम केले. तसं डोळ्याच्या ठिकाणी ज्ञान आणि अग्नीच्या ठिकाणी विश्वामधल्या होणाऱ्या पदार्थाचं परिणमन. मग डोळा जसं फक्त पाहण्याचं काम करतो, डोळाच्या अग्नीमध्ये काही फेरफार करत नाही. तसं ज्ञानाचा स्वभाव फक्त ज्ञान जाणणे आहे. ज्ञान नेयामध्ये काही बदल करत नाही. मग अग्नीमध्ये डोळा का बदल करत नाही? अग्नीमध्ये डोळा का बदल करत नाही? कारण त्याचा तो विषयच नाही ना सर. विषय नाही आणि त्याचा स्वभाव नाही सर तो. मग तिथे आचार्य काय सांगितलं? एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करू शकत नाही. मग तिथे आचार्य सांगितलं की डोळ्यापासून अग्नीची उत्पत्ती झाली नाही. डोळ्यापासून अग्नीची उत्पत्ती झाली नाही म्हणून डोळा अग्नीमध्ये फेरफार करू शकत नाही. म्हणजेच अग्नीची उत्पत्ती ही अग्नीपासूनच झाली म्हणून अग्नीची उत्पत्ती दुसरं कोणी करू शकत नाही.
म्हणून मग आता तिथे काय सांगायचं, तर डोळ्यापासून अग्नीची उत्पत्ती झाली नाही, हम्म, म्हणून डोळा अग्नीमध्ये फेरफार करू शकत नाही, फक्त जाणू शकतो. हम्म. असंच मग प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक निळ्याबद्दल विचार करायचा. वेदाचं सांगितलं की ज्ञानापासून नेयाची उत्पत्ती झाली नाही, हं. म्हणून ज्ञान विश्वामधल्या कोणत्याही पदार्थाच्या द्रव्यगुण पर्यायामध्ये फेरफार करू शकत नाही. आणि जीव हा त्याच्यामध्ये फेरफार करायचा चाललाय, त्याच्यामुळे दुःख आहे. फेरफार करण्याचा खोटा विकल्प करतो वि- फक्त, विकल्प करतो. सिद्धांताने काही होत नाही. म्हणून सांगितलं एक आणि भजनात, विकल्प सुद्धा ज्ञानामध्येच करतो. ज्ञानामध्येच करतो. म्हणून सांगितलं का भजनामध्ये, कार्य विकल्पो से नहीं होता, व्यर्थ ही अज्ञानी बोजा ढोता. कार्य विकल्पाने होत नाही, अज्ञानी उगच विचाराचं ओझ घेऊन, कर्माचं ओझ घेऊन संसारामध्ये भटकत आहे. तुम्हाला वाटतं की नाही, तुम्हाला विकल्प येतात का नाही? हम्म, हम्म, हम्म. किती हा, वर्ष झाले येतात. तुमचे केस चालू आहे शाळेचे? 17-18 वर्ष होऊन गेले ना सर. होऊन गेले. मग माझ्या केसचा निकाल लागावा हम्म. हा विचार आहे का नाही आपल्यामध्ये? आहे ना सर, विचाराने तर आहे. त्याच्यानंतर कार्य विकल्प से नहीं होता नाही है, होत. हम्म. ज्याच्या कार्य ज्याच्या आपल्या क्षणामध्ये होणार आहे. एक सांगितलं. आपल्या क्षणामध्ये होणार आहे. बरोबर. इकडे सांगताना सांगितलं, कार्य विकल्पाने होत नाही, कार्य पुरुषार्थाने होतं. हम्म, हम्म. म्हणून आचार्य पुरुषार्थ करण्याची प्रेरणा देतात. आता इथे पुरुषार्थ म्हणजे स्वमध्ये स्वस्वभावामध्ये राहण्याचाच ना. मग तूच नीय आहे आणि तूच ज्ञान आहे, हम्म, हम्म, हम्म. असा तुझा न्यायक संबंध एक द्रव्यामध्ये आहे. आहे. हं? आणि असं असताना सुद्धा न्यायक स्वभाव, हम्म, ग अभिवृत्ती आपास मतीश्रुत होत नाही, आणि मतीश्रुत आपास ग अभिवृत्ती होत नाही. ध्यान ध्येयरूप होत नाही, ध्येय ध्यानरूप होत नाही. 320 गाथेच्या जयसिनाच्या टीकेमध्ये आचार्याने स्पष्टीकरण केलेलं आहे विस्ताराने. हम्म, हम्म. किंच पंचभावनामध्ये केन भावेन मोक्षो भवती. हम्म, हम्म. त्याच्या शेवटी सांगताना ध्यान नश्वर आहे, ध्येय अनिश्वर आहे, हम्म, हम्म. आणि दोघं एक विषय असताना सुद्धा न्यायक ज्ञान पर्याय रूप होत नाही, ज्ञान पर्याय न्यायक रूप होत नाही, आणि हम्म, दोघं एका क्षेत्रामध्ये आहेत, एकच द्रव्य आहेत, आणि कथनचित संज्ञा लक्षण प्रयोजनाने भिन्न आहे. हम्म. जी ही न्यायाच्या माध्यमातून एवढी सूक्ष्मता का होते, प्रगट होते. म्हणून न्याय अध्यात्मापेक्षा पण न्याय सूक्ष्म आहे. सूक्ष्म आहे. म्हणून न्याय अध्यात्माला खोलण्यासाठी एक विशिष्ट चावी आहे. चावी आहे. मग याच्या पुढे नियम करावा म्हणतात आचार्य. भलेही अनेक विषयाला आपण जाणत असताना हम्म, हम्म. विषय आपल्यामध्ये येणार नाही, हम्म, हम्म. आपण विषयामध्ये जाणार नाही. मग विषयाला लक्ष करून आपली ज्ञानाची परिणती झाली, हम्म. आणि त्या आपल्या ज्ञानाच्या परिणतीला आपण नेयाची परिणती म्हटलं, हम्म. आणि नेयाच्या परिणतीला ज्ञानाची परिणती म्हटलं. हम्म. मग हेच काय आहे? विपरीतता आहे. मुलगा तुमचा आला का आता? तुमचा मुलगा आला का आता? नाही ना, गेला ना तो. गेला. होता का नाही? होता. तुम्हाला जावं वाटतं का मुलगा? मुलगा का? जावं वाटतं का?
म्हणजे व्यवहाराने तर जा वाटत नाही, पण निश्चयाने तर लक्षात आलेलं आहे की आता तो ते आपल्यामध्ये येऊ शकत नाही. जेवढे दिवस सुट्टी आहे तेवढे दिवसानंतर जाणार का नाही तो. हो, जाणार. मग आता जेवढ्या दिवस 8-15 दिवस राहतो. हम्म, मग त्याला जे काय पाहिजे यथाशक्ती आपल्याला करून देतो. हम्म, हम्म, मग त्याच्या जवळ बसतो, बोलतो. हम्म, आणि काय होतं, नियाला ज्ञानामध्ये ग्रहण केलं किंवा ज्ञानाला नियामध्ये स्थापित केलं. हम्म, आणि आता मग परत जाताना केव्हा येणार बाळा तू, हम्म, हम्म. ये परत. जे मग नेय निघून चालले तर ज्ञानाला काय झालं, दुःख झालं. दुःख झालं, ज्ञानात दुःख झालं. मग का दुःख झालं, अज्ञानामुळे. ज्ञानाने नेयाला ज्ञानामध्ये स्थापित केलं होतं, एक केलं होतं. एक केलं होतं, संकर केला होता, म्हणून दोष झालता. म्हणून दोष झाला होता. आणि मग हे अज्ञान सम्यक दृष्टीला दुःख होतं पण न्यायक संकर दोष नसतो. नसतो. पण सम्यक दृष्टी जाणतो विश्वातले सर्व पदार्थ माझ्यामध्ये न्यायक संबंध आहे हम्म, आणि अत्यंत अभाव स्वभाव आहे. हम्म, म्हणून चारित्र मोहाच्या द्वारे दुःखी दिसतो, पण श्रद्धेच्या द्वारे ज्ञानाच्या द्वारे न्यायक संकर दोष सम्यक दृष्टी मध्ये असत नाही. नाही. राम सीतासाठी रडतो, लक्ष्मणासाठी रडतो, हम्म, पण ज्ञान संकर दोष नाही. हम्म, चारित्र अप्रत्याख्यानादी चारित्र मोहाच्या उदयामध्ये जे ज्ञानाचा पाय बाहेर गेला म्हणून त्या अपेक्षेने सविकल्प अवस्था आहे, नियार्थ परिणती आहे, अप्रत्याख्यानादी कशाचा सद्भाव आहे, पण तेवढा बंद आहे. पण श्रद्धा आत्म्याशी जोडलेले अत्यंत अभाव स्वभाव आहे, न्यायिक संबंध आहे. म्हणून श्रद्धेचे दोन पाय, ज्ञानाचा लब्धिरूप पाय, चारित्राचा लब्धिरूप पाय, चार आत आहेत म्हणून बंद नाही. सम्यक दृष्टी सदा अबंधक आहे. हम्म, हम्म. टीका. आत्मा और पदार्थ स्वलक्षणभूत पृथकत्व के कारण एक दूसरे में नहीं वर्तते, परंतु उनके मात्र नेत्रारूपी पदार्थ की भांति ज्ञान ने स्वभाव संबंध से होने वाली एक दूसरे में प्रवृत्ति पाई जाती है. आत्मा आणि पदार्थामध्ये स्वलक्षणभूत म्हणजे प्रत्येकाचे द्रव्य क्षेत्र कालभाव, प्रत्येकाचे द्रव्य गुण पर्याय, प्रत्येकाचा उत्पाद वे ध्रुव, प्रत्येकाचे षडगुण हानी वृत्ती अविभाग वृत्तीचे पृथक कारणाने वेगळे असल्यामुळे एक दुसऱ्यामध्ये प्रवेश करत नाहीत. हा त्रिकालवृत्ती अबाधित सिद्धांत झाला. परंतु त्यांचा मात्र डोळ्या आणि रूपी पदार्थाप्रमाणे ज्ञान नेय भाव संबंध असल्यामुळे एक दुसऱ्यामध्ये प्रवृत्ती पाई जाती है. एक दुसऱ्यामध्ये प्रवृत्ती दिसून येते असं म्हटलं जातं व्यवहारी जनासाठी. प्रत्येक द्रव्य का लक्षण अन्य द्रव्य से भिन्नत्व होने से आत्मा और पदार्थ एक दूसरे में नहीं वर्तते. प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या आत्मभूत लक्षणाने भिन्न आहे. म्हणून एक पदार्थ अन्य पदार्थामध्ये काय करतात, वर्तन म्हणजे प्रवेश करत नाही, आत्म्यामध्ये प्रवेश करणार नाही. किंतु आत्मा का ज्ञान स्वभाव और पदार्थ का ने स्वभाव है, आणि आत्म्याचा ज्ञान स्वभाव आणि पदार्थाचा ने स्वभाव आहे. ऐसे ज्ञान ने स्वभाव रूप संबंध के कारण ही मात्र उनका एक दूसरे में होना नेत्र रूपी पदार्थ की भांति उपचार से कहा जा सकता है. असा न्याय संबंध रूप असल्या कारणाने
एक दुसऱ्यामध्ये डोळा आणि रूपी पदार्थाप्रमाणे उच्चाराने म्हटलं जातं. हं, माझ्या डोळ्यामध्ये ते दृश्य आले. हं, हं, मुलगा माझ्या डोळ्यामध्ये आहे. हं. पती माझ्या डोळ्यामध्ये आहे. म्हटलं जातं उपचार म्हणा. ते हो. नेत्र और उनके विषयभूत रूपी पदार्थ परस्पर प्रवेश किए बिना ही नियाकारों को ग्रहण और समर्पण करने के स्वभाव वाले हैं. मग डोळा आणि त्याच्या विषयरूपी पदार्थ परस्पर प्रवेश न करता सुद्धा नियाकाराला ग्रहण करणे, समर्पण करणे स्वभावाले आहेत. नियाचा स्वभाव हं, ज्ञानाला समर्पण करणे आहे. हं, उसी प्रकार आत्मा और पदार्थ एक दूसरे में प्रवृत्त हुए बिना ही समस्त नियाकारों को ग्रहण और समर्पण करने के स्वभाव वाले हैं. मग त्याचप्रमाणे आत्मा आणि पदार्थ एक दुसऱ्यामध्ये प्रवेश न करता सुद्धा सर्व पदार्थ नियाला ग्रहण करण्याचे आणि समर्पण करण्याची, ग्रहण करण्याची शक्ती ज्ञानाची, समर्पण करण्याची शक्ती नियाची हं, हं, करणे स्वभावाले हे असे स्वभाव आहेत. हं. विवाहामध्ये पहिले मुलगा माळ घालतो का मुली माळ घालते पहिले? मुलगी मग मुलीने काय केलं? वराला नवऱ्याला माळ घातली, तेव्हा काय केलं तिनं? पती म्हणून स्वीकारलं, त्याला समर्पण केलं. समर्पण केलं. हं, मग काय समर्पण केलं? आपलं पूर्ण आयुष्य समर्पण केलं. हं, हं, आणि संपूर्ण ज्या आईवडिलांनी जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, शिक्षण केलं, खाऊ घातले, कपडे लत्ते घाले, त्या सर्वांचा मोह सोडून दिला. हं, हं, तेव्हा समर्पण होतं. हं. नाही मी थोडं माहेरी समर्पण होते आणि सासरी समर्पण होते, मग तर चालतं का? नाही. तसे समर्पण केलं, तसं नियाने संपूर्ण समर्पण केलं. हं, ते हं, स्वभावाले आहे. ग्रहण करणे ज्ञानाचा स्वभाव, समर्पण नियाचा स्वभाव किंवा हं, ग्राह्य ग्राहक संबंधच आहे. हं, हं. जिस प्रकार आंख रूपी पदार्थ में प्रवेश नहीं करता, रूपी पदार्थ आंख में प्रवेश नहीं करते, तो भी आकार रूपी पदार्थ के नियाकारों को ग्रहण करने जानने के स्वभाव वाली है. त्याचप्रमाणे डोळा आणि पदार्थ एकमेकांमध्ये प्रवेश करत नाही. हं. तरी सुद्धा डोळा रूपी पदार्थाला नियाकाराला ग्रहण करणे जे जाणण्याचा स्वभावाला आहे. ग्रहण करणे आणि म्हणजे जाणणे स्वभावाला आहे. रूपी पदार्थ स्वयं के नियाकारों को समर्पित होने से जानने के स्वभाव वाले हैं. रूपी पदार्थ स्वयं नियाकारों को समर्पित होने से जाणणे स्वभाव वाले ते ज्ञानाच्या द्वारे जाणवेत येतात. उसी प्रकार आत्मा पदार्थ में प्रवेश नहीं करता और पदार्थ आत्मा में प्रवेश नहीं करते, तथापि आत्मा पदार्थ के समस्त नियाकारों को ग्रहण कर लेने, जान लेने के स्वभाव वाला है और पदार्थ स्वयं के समस्त नियाकारों को समर्पित हो जाने, ज्ञात हो जाने के स्वभाव वाले हैं. त्याचप्रमाणे आत्मा सर्व पदार्थामध्ये प्रवेश करत नाही, पदार्थ आत्म्यामध्ये प्रवेश करत नाही. तथापि आत्मा आणि पदार्थामध्ये सर्व नियाकाराला ग्रहण करण्याचे, जाणण्याचे स्वभावाला आहे आणि पदार्थ स्वयं समस्त नियाकारामध्ये समर्पित करण्याचे स्वभावाले आहेत. जाणवित येणारे स्वभावाले, ज्ञात होणारे स्वभावाले आहेत. या कारणाने एकमेकांमध्ये प्रवेश करत नाहीत. असं काय? या विश्वाची वस्तू व्यवस्था अनादि अनिधन आहे. मग आपला आत्म्याच्या डोळ्याच्या द्वारे रूपी पदार्थाला जाणतो का नाही? जाणतो. मी ज्ञानाच्या द्वारे डोळ्याच्या माध्यमातून पिवळा वर्ण जाणला. हं. घरी पेन्सिल पेन आहे का तुमच्याकडे? काय?
वही पेन्सिल पेन आहे का? हो सर आहे. लिहा, हे लिहा. हो, दोनच. सांगा सर. मी ज्ञानाच्या द्वारे मी ज्ञानाच्या द्वारे डोळ्याच्या माध्यमातून डोळ्याच्या माध्यमातून पिवळा, निळा, पांढरा, हिरवा रंग जाणला. हिरवा रंग जाणला. मग आता याचे नेय आणि ज्ञान कोण आहे? नेय हे पांढरा, पिवळा, हिरवा रंग हे नेय आहे. बराबर. आणि ज्ञान हे ज्ञान आहे. आणि आणि हे डोळा हे निमित्त आहे सर. मग तुला काय म्हणणार, डोळा आणि ज्ञानाला एक केलं हा हा तेव्हा ते ज्ञान झाले आणि पिवळा रंग जाणला ने झाले. हा तर दुसऱ्यापैकी नाही. पिवळा रंग डोळा नी आहे पिवळा रंग आणि डोळा नी आहे हा आणि ज्ञान ज्ञान आहे. ज्ञान ज्ञान आहे. मग ज्ञान ज्ञान झाला, डोळा आणि पदार्थ ने झाले. हम्म. मग आपले शरीर, आपले इंद्रिया हे सुद्धा नेय आहेत. आपले शरीर आणि इंद्रिया नेय आहेत आणि त्यामध्ये जाणणारा आत्मा मी ज्ञानरूप आहे. म्हणून बाहेरचे पदार्थ ते नेय आहे. तसं माझे शरीर आणि माझे इंद्रिया पण नेय आहे. मग इंद्रिया, शरीर नी आणि मी ज्ञान आहे. मग यांचा एकमेकांमध्ये प्रवेश नाही. एक क्षेत्रावर संबंध असताना सुद्धा एकमेकांमध्ये प्रवेश नाही. बरोबर. हे याच्यातून सूक्ष्म रूपाने जाणार. असे श्रद्धा असं निश्चयाने आहे. आणि व्यवहाराने जेव्हा इंद्रिय जेव्हा रंगाला पाहतात तेव्हा ते रंगाचं ज्ञान आपल्या त्या म्हणजे वर्तमान पर्यायामध्ये तशा प्रकारचे त्याचे ज्ञानच नेयाकार रूपाने तिथं परिवर्तन होतात. आणि मग ज्ञानच त्या नेयाला हे करून तिथं जाणतात आणि म्हणजे आपल्याच परिणामाची परिणती, आपल्या ज्ञानाची ती नेयाकार परिणती आहे. बाहेरचे रंगीबेरंगी पदार्थ आहेत का नाही, डोळ्याने जाणले. मग ज्ञानामध्ये रंगीबेरंगीपणा आला का नाही? आला ना. नाही, फक्त त्या पर्यायामध्ये फक्त त्याचं हे झालं. काय झालं? म्हणजे ज्ञानाचं नेयाकार तिथं ज्ञानानेच नेय तिथं हे झालं ना सर. पिवळा रंग आहे, ज्ञानाने पिवळा जाणला. मग ज्ञानामध्ये पिवळेपणा आला का नाही? ज्ञानामध्ये पिवळेपणा आला, पण तो त्या परिणामामध्येच तो हे झाला ना सर. मग ज्ञानामध्ये पिवळेपणा आला नाही. ज्ञानामध्ये नाही येत, पण ते ज्ञानाकार झाला, नेयाकार झाला ना ज्ञानामध्ये. ते मग काय, ज्ञानाकार ज्ञान नेयाकार झालं म्हणजे काय झालं? ज्ञानच नेयाकार झालं तिथं. इथे काय सांगतात आचार्य, ज्ञानाच्या द्वारे पिवळा वर्ण जाणत असताना पिवळा वर्ण ज्ञानामध्ये आला नाही. ज्ञानामध्ये आला नाही. मग पिवळ्या वर्णाबद्दल अमूर्तिक आत्म्याच्या अमूर्तिक गुणाच्या अमूर्तिक पर्यायामध्ये पिवळ्याचा फक्त निर्णय झाला. निर्णय झाला. निर्णय बरोबर. त्या निर्णयामध्ये रंगरूप नाही. त्या निर्णयामध्ये रंगरूप नाही. हे बरोबर आहे. अमूर्तिक द्रव्य मूर्तिकचा निर्णय करतो, जाणतो, पण तो रंग रूपाने वर्ण रूपाने परिणमन करत नाही.
सिद्धांताने. सिद्धांताने. आणि व्यवहाराने म्हटलं जातं ज्ञानाने पिवळ्या रंगाला तर पिवळ्याच रंगाचं ज्ञान, पांढरं तर पांढऱ्या रंगाचं ज्ञान. हे पण परमार्थ सत्य नाही. हा, ते पण परमार्थ सत्य त्या नाही. अनेक प्रकारच्या रंगाला जाणत असताना त्या सर्वांमध्ये ज्ञान 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 जाणणे 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 रूप एक परिणत आहे, तेवढाच मी आहे. बस. तेवढाच मी आहे. याचंच नाव सम्यक दर्शन, याचंच नाव अनुभूती, याचंच नाव चारित्र्य, याचंच नाव सुख, याचंच नाव सम्यक वीर्य आहे. अशी वस्तूची श्रद्धा घेऊन जावा. बरोबर आहे. तर अल्प काळामध्ये निर्वाणाची प्राप्ती होते. भले जास्त ज्ञान झालं नाही, सांगता आलं नाही, लक्षात राहिलं नाही तर काही बिघडत नाही. बाई संयम धारण केला नाही, शक्ती नाही, होत नाही. तुम्हाला सांगितलं 2 दिवस उपवास करा म्हणून तर करणार का तुम्ही? नाही ना सर, आता होत नाही ना मला. अगोदर केले का कधी? केले ना सर उपवास. निरंकार निरंकार पण केले, पण आता नाही होत. होत नाही. मग आता होत नाही म्हणजे चारित्र्य होत नाही का नाही? नाही होत. उद्या सांगितलं पुढची गाथा तुम्ही मला सांगा, मी ऐकतो. तुम्ही काय म्हणणार? कसं म्हणजे मी वाचेल त्याची तयारी करेल, पण ते तेवढं नाही येणार मला सांगायला. ज्ञान नाही म्हणणार का नाही? हो, ज्ञान नाही मला त्याचं. चारित्र्य पालन करता येत नाही, ज्ञानाचा विकास नाही. पण श्रद्धा करायला काही लागतं का ज्ञान चारित्र्य? नाही लागत ना श्रद्धा करायला. श्रद्धान करा. असाच माझा स्वभाव आहे, असाच राहणार आणि असाच होता. असाच होता, असाच आहे ना, असाच राहणार. जे ज्ञान वर्तमान मध्ये नियामध्ये प्रवेश केले नाही, ज्ञानामध्ये प्रवेश केले नाही, भविष्य अनंत कालामध्ये ज्ञान नियामध्ये प्रवेश करणार नाही, ज्ञानामध्ये प्रवेश करणार नाही, आणि भूत अनंत कालामध्ये ज्ञान नियामध्ये प्रवेश केले नाही, न्यायामध्ये प्रवेश केले नाही, अशी श्रद्धा मात्र करा. हेच आहे, होत आणि पुढे राहणार. बस पुढे राहणार. एवढी श्रद्धा सम्यक झाली की ती श्रद्धा ज्ञान आणि चारित्र्याचा विकास करून केवळ ज्ञान प्राप्त करून आपल्याला निर्वाण प्राप्त करते. बस. ओम. बरोबर आहे सर सगळं. फक्त ज्ञान झालं, आता याची श्रद्धा करायची. बस. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक समयाला आपल्या समोर येणारे सगळे ज्ञेय हे फक्त ज्ञेयच आहे, ते ज्ञानामध्ये नाही. आणि ज्ञेय हे ज्ञानमय होऊ शकत नाही, ज्ञान हे ज्ञेयमय होऊ शकत नाही. ज्ञान तुम्ही दिलेले जे आहे ते त्याच्यामध्ये बसते, ते फिट. जेवढ्या वेळेला आरशासमोर जाऊन उभारता, ज्या जे फर्निचर केलेलं आहे तिथे चित्र दिसतं, त्या वेळेला या गाथा आठवाच्या. आता हे तोरण करत आहे त्याच्यामध्ये तेच तर येते ना सर. मणी दोरा ते हंड्या हे ते, तर जेव्हा ते एकमेकांमध्ये गुंफल्या जातात तर ते फक्त गुंफल्या गेलेलं आहे, पण ते हंड्या टोप्या होत नाही किंवा मणी होत नाही, मणी टोप्या होत नाही किंवा हंड्या होत नाही, दोराच आहे, दोरा त्या याच्यामध्ये जात नाही. एवढं ते लक्षात आणायले. बस. द्रव्य गुण पर्याय. हा, व्यवहाराने म्हटलं जातं निश्चयाने प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आहे. व्यवहाराने ते एकमेकांमध्ये गुंतले गेले, पण निश्चयाने ते स्वतंत्रच आहे. ओम. शुद्ध परिपूर्ण स्वरूप ज्ञानानंद स्वरूप परम कल्याण स्वरूप परम पूज्य परमात्मा स्वरूप स्वयं सिद्ध परमात्मा स्वरूप ओम विसर्जन. नमो
सिद्धाणम् नमो नमो सिद्धाणम् नमो नमो आयर्या आयुर्यानम् नमो नमो वज्रायाय वज्रायानम् नमो लोहे लोहे सौवताय साहूणम् नमो नमो हरिहन्ताय हरिहरम् नमो नमो सिद्धाणम् सिद्धाणम् नमो नमो आयर्याणम् आयुर्यानम् नमो नमो वज्रायाय वज्रायाणम् नमो नमो लोहे लोहे सौवताय साहूणम् नमो नमो हरिहन्ताय हरिहरम् नमो नमो सिद्धाणम् नमो सिद्धाणम् आयर्याय हरियाणम् नमो नमो वज्रायाय वज्रायाणम् नमो नमो मे सौवताय साहूणम् ॐ ॐ विसर्जन जवानीते ज्ञान से तुझे लोकालो नमो सदा देत हो देव जो हरिहंत हित गुप्त निग्रंथ दयाधर्म मुक्ति कंत सिद्धांत शास्त्र की जय वाणी माता की जय चौबीस की जय अनंत अनंत प्रसिद्ध परमेश्वरी भगवान की जय गरीब प्रवचन सारखं की जय आचार्य श्री शांती सागर महाराज की जय तो सिद्धांत तत्व की जय नमोस्तु 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 नमस्तू 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 जय जनेंद्र जय जय तुम्ही कुठे ठेवले पुस्तक आता कोणतं सर पुस्तक आता कुठे ठेवलं स्वाध्याय वेळेला खाली आणलं सर त्यात कशावर ठेवलं ते ते याच्यावर ठेवलेलं आहे आपलं टिपो आहे ना टिपोवर मग टेपो मध्ये पुस्तक आहे का पुस्तकामध्ये टेपो आहे का नाही बस संपलं कोणची वस्तू घ्या परात घ्या पीठ घ्या साखर घ्या गुलाबजामुन करा शिरा करा गुलाब शिऱ्यामध्ये रव्यामध्ये साखर नाही साखरेमध्ये तूप नाही तुपामध्ये साखर नाही थालपीठ केले धपाटे केले तिखटामध्ये पीठ नाही पिठामध्ये काय वाळकं नाही भोपळा नाही प्रत्येक हो ना वस्तू तुम्हाला जे जे दिसते त्याच्यात गाथा सगळ्या लावायच्या तिथे स्वतंत्रता दाखवायची हा प्रत्येकाची स्वतंत्रता आता मी तेच म्हटलं आता डोळे मिटल्याबरोबर हे आपण हे करतो ना आता नमोकार मंत्र म्हटल्यानंतर आता पुस्तक त्या कपाटात ठेवायचं तर कपाटामध्ये पुस्तक नाही पुस्तकामध्ये कपाट नाही कपाट माझ्या डोळ्यामध्ये नाही म्हणजे हे नाही ज्ञानामध्ये माझं कपाट नाही प्रत्येक फक्त त्या वस्तू कपाटाचा निर्णय केला माझ्या चक्षु इंद्रियाने पण परमात्मा प्रकाश सांगितलं की 8 खाटाच्या बाजूवरती झोपलेला व्यक्ती वेगळा आहे मग तसं 8 कर्माच्या आत असणारा आत्मे वेगवेगळा आहे जीव वेगळे आणि कर्म वेगळे आहे जीव वेगळा आणि कर्म वेगळे खाटाचे 4 पाय वेगळे आहेत 4 बाजू वेगळ्या आहेत एकमेकामध्ये नाही झोपणारा व्यक्ती त्याच्यात नाही झोपणाऱ्या व्यक्तीमध्ये ते नाही ते सर्व मध्ये सिद्धांत लावत जायचे हो सूर्य लवकर मावळतो हो सर बरोबर जय जनेंद्र